महाराष्ट्रात देवाभाऊ सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. विधानसभेत महायुतीने जवळपास 230-235 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी गट अत्यंत मजबूत आहे. विरोधक पक्षांकडे फक्त 46 आमदार आहेत. शिवसेना युबीटी 20, काँग्रेस 16, एनसीपी एसपी 10. त्यामुळे विधानसभेत प्रभावी विरोध करणे कठीण झाले आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितले की सत्तेवर दिल्लीचा प्रभाव आहे. ते ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि शेतकरी भेटीवर सतत लक्ष देत आहेत. मात्र कमी जागामुळे विधानसभेत त्यांचा आवाज मर्यादित राहतो. शरद पवार देशाच्या मुद्द्यावर बोलतात, पण अजित पवारांच्या नवीन एनसीपीमुळे ते काही वेळा सक्रिय होतात. ते म्हणतात की सत्ताधारी गट खऱ्या समस्यांकडे लक्ष न देता हिंदी मुस्लिम वाद वाढवतो, ज्यामुळे विरोधकांचा प्रभाव कमी आहे. राज ठाकरे मुंबईसाठी, स्थानिक मराठी जनतेसाठी आणि मराठी भाषेसाठी जोरदार आवाज उठवतात. ते ड्युअल वोटर आणि स्थानिक निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करतात. मात्र एमएलए 0 असल्यामुळे विधानसभेत त्यांचा प्रभाव मर्यादित आहे. तरीही जेव्हा मुद्दा उद्भवतो तेव्हा ते ठामपणे उभे राहतात. राहुल गांधी सतत मतदान चोरी आणि ईव्हीएम